हॅलो फ्रेंड्स, मी मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण बेल्ट ब्लाउजची कटिंग पाहणार आहोत आणि एकदम सिंपल सोप्या पद्धतीने आणि खूप महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सने आजचा हा व्हिडिओ आपण सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, आपुलकीचा प्रश्न म्हणजे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करून आपल्या चॅनलवर एक कमेंट करा। आणि चला मग पाहूया आता आपण बेल्ट ब्लाउजची कटिंग। आणि ही बेल्ट ब्लाउजची कटिंग अशा पद्धतीने आहे की हा जो ब्लाउज आहे तो घेतलेला आहे, ब्लाउज आहे मेजरचा आणि त्यानुसार ब्लाउजचं मेजर घेऊन आपण बेल्ट ब्लाउजची कटिंग पाहणार आहोत। तर हा मापाचा ब्लाउज आहे, तुम्ही पाहू शकता। हा सुद्धा 4 टक्स ब्लाउज आहे, म्हणजेच बेल्ट ब्लाउज आहे आणि त्यानुसार आपल्याला ब्लाउजची कटिंग करायची आहे। तर सर्वप्रथम काय करायचं आहे, आपल्याला जो मापाचा ब्लाउज आहे त्यानुसार आपल्याला ब्लाउजची कटिंग करायची आहे। तर मी बॅक साईडचे म्हणजे पाठीच्या भागाची उंची घेतलेली आहे। पहा, 13.5 इंच ब्लाउजची उंची तयार आहे। तर मी 14.5 इंच घेणार आहे। 13.5 मध्ये 1 इंच ॲड केला तर 14.5 इंच। पाठीचा जो गळा आहे तो 7 इंच पट्टी शिल्लक आहे पाठीच्या गळ्याची। त्यानंतर घडी आहे, हे पहा व्यवस्थित जरा ब्लाउज ठेवायचा आणि घडी मोजायची। 8.5ची ब्लाउजची फिटिंग आहे आणि 10 इंचाची आपली पूर्ण घडी आपल्याला घ्यायची आहे, जेणेकरून आपला ब्लाउज परफेक्ट तयार होईल। आणि कंबर आहे 7.5 इंच। तर पहा आपले बरोबर आता मापे बरोबर आपण कशा पद्धतीने घेतले गेले पाहिजे हे तुम्हाला ह्या ब्लाउजवरून समजून येईलच। तर आता आपण समोरील गळा घेऊया। तयार किती आहे ते पाहायचं आहे। 6.5 इंच तयार आहे, पण आपण जेव्हा ब्लाउज कटिंग करणार आहोत, आता हा कटोरी ब्लाउज नाही, हा 4 टक्स ब्लाउज आहे, म्हणून आपण फक्त 1/2 इंच जास्तीचा घेणार आहोत। तर बाही उंची आहे 7 इंच, शोल्डर तयार आहे 2.5 इंच। ह्या पद्धतीने आपलं ब्लाउजचं मेजर झालेलं आहे। त्यानंतर राहिलेले आहे काय राहिलेलं आपलं जो ब्लाउजची म्हणजे दंडगेर आहे तो घेतलेला आहे, तो आहे 5.5 इंचाचा। आता हा ब्लाउज आहे तो सिंपल ब्लाउज आहे आणि आपल्याला ब्लाउजची कटिंग पाहायची। सर्वप्रथम आपण हे जे डबल फोल्ड घेतलेला आहे ब्लाउज पीस, तर मी अगोदर माप टाकून पाहते ब्लाउज पीसमध्ये ब्लाउज बसतो की नाही तो। तर अगोदर मेजर पाहते कशा पद्धतीने आपल्याला घेता येईल। तर ह्या पद्धतीने डबल फोल्ड घेतलेला आहे। आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आपण जेव्हा बॅक साईड रेडी करत असतो त्यावेळेस काय करायचं आहे, आपल्याला बंद बाजू आपल्या बाजूने हवी, या पद्धतीने आपल्याला ब्लाउजची कटिंग करायला शिकायचं आहे। आणि कटिंग केली पाहिजे बंद बाजूकडून, आपण पाठीचा भाग कटिंग करत असतो, हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे। तर मी काय केलेलं आहे, बंद बाजूकडून अगोदर पट्टीच्या साहाय्याने एक रेष मारून घेते आहे, जेणेकरून आपली ब्लाउजची उंची ब्लाउज कुठेही वर खाली होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। तर अगोदर मी चेक करते की ब्लाउज बरोबर बसेल का, आपलं ब्लाउजचं फिटिंग आपला पूर्ण ब्लाउज एवढ्या ब्लाउज पीसमध्ये बसायला हवा यासाठी। तर मी चेक करून घेतलं तर नाही बसत ब्लाउज आपला। तर मग मी काय केलं, पूर्ण उंची पण घेऊन पाहिली। शोल्डर वगैरे टाकून पाहिलं किती भरतं ते। तर पहा ब्लाउज काय आपल्या अशा पद्धतीने बसत नाही। मग मी काय करते, ब्लाउजची बाजू बदलून मग घडी टाकली आहे बाजूची बंद बाजूकडून, पुन्हा बंद बाजूकडून घडी घेतलेली आहे। अशा पद्धतीने चेक करायचं, आपलं ब्लाउज जर बसत नसेल तर दुसऱ्या पद्धतीने घडी टाकून पाहिजे। जर ब्लाउज बसला तर ठीक, नाही बसला तर पुन्हा मी ह्या पद्धतीने घडी केलेली आहे। ब्लाउज मला जेवढं तयार हवं आहे त्या पद्धतीने मी ब्लाउजची मेजर बघते योग्य भरतं का नाही ते। तर पहा आता मी खालच्या बाजूने बंद बाजूकडून पट्टीच्या साहाय्याने रेष मारून घेतली आणि ब्लाउजची उंची घेतलेली आहे 14.5 इंच। 13.5 इंच आपण मोजली होती की नाही, मग त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केला, 14.5 इंच ब्लाउजची उंची घेतलेली आहे। तर पहा ह्या पद्धतीने। त्यानंतर आता शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच। आता हा ब्लाउज आहे 34 छातीच्या मापाचा 4 टक्स ब्लाउज आहे, मग त्याच्यासाठी मी घेतले शोल्डर 5.5 आणि मोंडा घेतलेला आहे 5.5 इंचाचा।
तर तुम्ही 5.5 इंचाचा मोंढा 36 साईजला, 38 साईजला, 34 साईजला, ह्या तीनही साईजला तुम्ही 5.5 इंचाचा मोंढा 4 टक्स ब्लाऊजमध्ये घेऊ शकता। तर ह्या पद्धतीने 8.5चा पॉईंट टाकला, 1.5 इंच शिलाई मार्जिंग, ह्याच पद्धतीने खालच्या पण बाजूला म्हणजे आपली 10 इंच पूर्ण घडी ब्लाऊजची 10ची तयार झालेली आहे। हे लक्षात ठेवायचे, व्यवस्थितरित्या आपल्या ब्लाऊजची घडी टाकून घ्यायची। तर पहा, जे आपल्या फिटिंगचं माप नंतर जी 1.5 इंचाची शिलाई मार्जिंग होती तिथं मी काय केलं, आणि आता मागच्या मोंड्याचा आकार घेतलेला आहे 1.5 इंचावरून, नेहमीप्रमाणे 1.5 इंचावरून मागच्या पाठीच्या मापाचा मोंड्याचा आकार घ्यायचा। आणि समोरचा जेव्हा आपण कटिंग करूयात त्यावेळेस मी सांगते, अगोदर आपण काय करूया, हा बॅक साईड कटिंग करून घेऊयात। ही बॅक साईड कटिंग करताना तुम्हाला दाखवते मी। आता हा जो गळा आहे पाठीचा तो किती इंचाचा आहे रेडी, तर तो 7 इंचाचा रेडी आहे। मग मी काय केलं, पुन्हा खालच्या बाजूने 1/2 इंच सोडलं शिलाई मार्जिंगसाठी, मग 7 इंचाचा पॉईंट टाकला आणि वरती पुन्हा 1/2 इंच शिलाई मार्जिंगसाठी सोडून दिलं। अशा पद्धतीने आपण गळ्याची उंची घेऊ शकतो। आणि खालच्या बाजूने 2.5 इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि वरच्या बाजूने 2.25 इंच गळारुंदी घेतली आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि पाठीचा गळा आखून घ्यायचा आहे गोलाकार। तर पहा, 1.25 इंचावरून आपण गळ्याला आकार दिलेला आहे। तर सर्वप्रथम आता ही बॅक साईड कटिंग करून घेऊया आणि तीच ठेवून आपल्याला फ्रंट पार्ट कटिंग करून घ्यायचा आहे। आणि तो कसा घ्यायचा आहे हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि स्टिचिंग पण पहा, किती सोपी पद्धतीने आपण 4 टक्स ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत। तर पहा, बॅक साईड जसा आहे तसा मी पीसवर किंवा बाजूला ठेवून घेतलेला आहे आणि जसा आहे तसा मी खडूच्या साहाय्याने ड्रॉ करून घेते, जेणेकरून आपला जो आकार आहे जशा पद्धतीने आपण बॅक साईड कटिंग केली आहे ऑलरेडी तशीच आपली यायला पाहिजे, यासाठी मी जशी आहे तशी आखून घेतलेला आहे। आणि आता घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते आता मी व्यवस्थित आकार आपण जसं आखलंय तसं ठेवायचं। आता पुढच्या मोंढ्याचा आकार आहे तो आपल्याला किती इंचावरून घ्यायचा, कसा घ्यायचा, तर जो आपण बॅक साईड आहे त्याच्यापेक्षा आपल्याला समोरच्या भागासाठी 1 इंचाचं जास्तीचं घ्यायचं आहे, कारण की आपल्याला बेल्ट ब्लाऊजची कटिंग करायची, त्यासाठी 1 इंच मी जास्तीचं घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता बॅक साईडपेक्षा। आणि मध्ये पुन्हा अर्धा इंचाची रेष मारून घेतलेली आहे। आता आपल्याला करायचं आहे वरच्या बाजूने 2.25 गळारुंदी, 7.5 इंचाची गळा उंची, 7.5 इंच तयार होती, पण मी सांगितलं हा बेल्ट ब्लाऊज असल्यामुळे 4 टक्स ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला फक्त 1/2 इंच जास्तीचं घ्यायचं आहे। तर मग मी फक्त 1/2 इंच जास्तीचं घेऊन ह्या पद्धतीने खालच्या बाजूने 2.25 इंच गळारुंदी घेतली। वर तुम्ही 3 इंच पण घेऊ शकतात आणि 2.25 पण घेऊ शकतात, मी 2.25 इंच घेतलेली आहे। वरच्या बाजूने 2.25 इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे। तर त्यानंतर 3.5 इंचाचा आपल्याला अर्धा इंच सोडून खाली 3.5चा पॉईंट आखून घ्यायचा, ह्या बाजूने अर्धा इंच सोडून 2.5 इंचाचा पॉईंट आखून घ्यायचा, म्हणजे आपल्याला ही क्रॉसपट्टी व्यवस्थित आखून घ्यायची आहे। या पद्धतीने व्यवस्थित शेप द्यायचा आहे तिला गोलाकार। तर पहा, आणि आता आपल्याला काय करायचं आहे, जो शोल्डर आहे त्याचा करायचा आहे मध्य केल्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे टक्स पॉईंट। आता 32 छातीसाठी 34 छातीसाठी आपल्याला घ्यायचा आहे टक्स पॉईंट 9.5 इंच, 34 छातीसाठी सुद्धा 9.5 इंच घ्यायचा आहे आणि 36 छातीसाठी आपण 9.5 इंचाचा घेऊ शकतो। इकडून 2 इंच आणि ह्याचा आपल्याला करायचं आहे, जे आपण टक्स पॉईंट घेतलेला आहे तिथून 1.5 इंचाचे पॉईंट आखून घ्यायचेत आणि ह्या 1.5 इंचाच्या पॉईंटवर असे पॉईंट आपले आले पाहिजे, जेणेकरून आपल्या आकार आहे ना गोलाकार आला पाहिजे। आपला टक्स पॉईंट एकदम परफेक्ट आणि आपले जे बाकीचे टक्स आहेत चारही ते एकदम परफेक्ट तयार झालेले आहेत। जो गोलाकार पॉईंट आपला आलेला आहे की नाही त्यानुसार समजून घ्यायचं, जेव्हा तो गोलाकार येईल भाग तेव्हा आपला पॉईंट एकदम परफेक्ट आपला ब्लाऊज रेडी झालेला असतो। आता मी हे पॉईंट आखून आपण व्यवस्थित
टक्सचे पॉईंट टाकून घ्यायचे आणि एकदम पाव इंचाच्या शिलाई मार्जिनने आपल्याला शिलाई करून घ्यायची। त्या अगोदर काय करूया आपण, ही फ्रंट पार्ट, हे जो आपला मधला टक्स आहे तिथे आपण 1.5 इंचाचा टक्स म्हणजे पाऊण अर्धा आणि वर 2 रेषा असे दोन्ही बाजूने पॉईंट काढून या पद्धतीचा हा जो खालचा टक्स असतो तो आपल्याला मोठा घ्यायचा असतो, कारण की आपल्या ब्लाऊजला पफ यावा म्हणून। जी कटोरीचा भाग आहे किंवा आपली जी छाती आहे ती त्याच्यामध्ये व्यवस्थित बसावा यासाठी जो पफ यावा लागतो त्यासाठी तो तेवढ्या रुंदीचा टक्स घ्यावा लागतो आपल्याला। आणि जी क्रॉसपट्टी आहे ती कटिंग करून घ्यायची आहे आणि ही क्रॉसपट्टी वायाला जात नाही, जशी आहे तशी आपण बेल्ट ब्लाऊजसाठी यूज करू शकतो, कारण की आपण अर्धा इंच ऑलरेडी खाली जास्तीचं सोडलेलं आहे। त्यामुळं हे पाहू शकता ही रेडी झालेली आहे क्रॉसपट्टी। समोरील मोंढ्याचा आकार आपण घेतलेला होता 1 इंचावरून, तो पण आपण काय करायचा आहे, कटिंग करून घ्यायचा आहे। गळ्याचा आकार पण कटिंग करून घेऊयात, म्हणजे आपला हा फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे कटिंग करून। आपल्याला स्टिचिंगसुद्धा करायचं आहे, परंतु आपण आता काय करायचं आहे आपल्याला, मी बाकीची कटिंग म्हणजे स्लीव्ज पण कटिंग करून तुम्हाला दाखवणार आहे। स्लीव्ज नंतर बेल्ट ब्लाऊजसाठी लागणारे पट्ट्या, म्हणजेच आपल्याला गोट मारण्यासाठी लागणाऱ्या पट्ट्या सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे। मी जी ब्लाऊजची बाही उंची आहे ती 7 इंच आहे, त्याच्यामध्ये 2 इंच ॲड केला, 9 इंच काय केलेलं आहे, बाही उंची घेतलेली आहे ह्या पद्धतीने। आणि माझ्याकडे रेडी पॅटर्न आहे, मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं पॅटर्न माझं खराब झाले तरी पण मी तेच पॅटर्न ठेवून ब्लाऊज कटिंग करत असते। तर मी स्लीव्ज माझी पूर्ण फाटलेली आहे तरीसुद्धा मी जॉईन कसा दिलेला आहे पहा, आणि ब्लाऊजची कटिंग करते आहे। स्लीव्जची कटिंग तुम्ही पण एकच पॅटर्न असा काढून कोणत्याही मापाची कटिंग, बाही उंचीची कटिंग तुम्ही करू शकतात। तर मी पण ही त्याच पद्धतीने घेतलेली आहे बाही उंची, जशी मला पॅटर्न होता माझा तसाच। आणि तुम्ही पण कटिंग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल की बाही कटिंग आपण कशी करायला पाहिजे ती। तर ह्या पद्धतीने आपली बाही कटिंग पण झालेली आहे। तर जवळजवळ आपले सर्व पार्ट आता रेडी झालेले आहेत। त्याचबरोबर आपण आता काय करूया, समोरील मोंढ्याला आकार देऊन घेऊया। बाहीला अर्धा इंचाने कटिंग करून घ्यायचं आहे आणि जे समोरील भाग आहे त्याला काय करायचं आहे, पॉईंट टाकून घ्यायचं आहे, समजतं की मग आपल्याला की हा समोरील मोंढ्याचा आकार आहे तो। तर पहा या पद्धतीने आपली कटिंग रेडी झालेली आहे। आता आपण काय करूया, जी क्रॉसपट्टी आहे म्हणजे आपण या 2 निघाल्यात की नाही, मग आपल्याला अजून 2 क्रॉसपट्ट्या रेडी करायच्या आहेत। त्याच्यामुळे मी काय करते, चेक करते यामध्ये बसती का। तर हे जो कपडा शिल्लक होता त्याच्यामध्ये आपण अजून 2 क्रॉसपट्ट्या रेडी करू शकतो। तर मी काय केलं आहे, हे ठेवली ह्या पद्धतीने आणि अजून 2 क्रॉसपट्ट्या कटिंग करून घेतल्यात ह्या पद्धतीने आणि त्याचे कोने कटिंग करून घेतले, म्हणजे आपले हे बेल्ट ब्लाऊजसाठी क्रॉसपट्टी रेडी झालेली आहे। बाकीचे जो पीस आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, बाकीचे कमरपट्टी, गोटपट्टी, हुकपट्टी, लूपपट्टी काढून घ्यायच्यात बाकीचा कपडा जो उरलेला आहे की नाही त्यामध्ये। तरी अशा पद्धतीने आपली ब्लाऊजची कटिंग झालेली आहे। चला मग आता आपण काय करूया, स्टिचिंग करायला सुरुवात करूया। एकदम परफेक्ट फिटिंग पण येते आणि खूप छान बेल्ट ब्लाऊज बसतो, पाठीच्या बाजूने वर उचलला जात नाही, एकदम छान फिनिशिंग येते आणि खूप सुंदर असा ब्लाऊज, ज्या पद्धतीने आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवतो त्याच पद्धतीने तिचा पफ रेडी होतो। तर मैत्रिणींनो, आपला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या।